नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। सकाळचे आता 8-9 वाजलेले आहे। आमच्या घराकडे खूप सारे बंदर आलेले आहे। पहिले मी त्या बंदराची तुम्हाला मस्ती दाखवून देते आणि आज मला करायची आहे फणसाची भाजी। तर आपण ती फणसाची भाजी पण बघूया। तर चला पहिले मी तुम्हाला ते नटखट बंदर दाखवून देते। चला तर किती मस्ती करत आहे। ती त्याची मम्मी आहे। आज मंगळवार आहे, हनुमानजीचा दिवस। आज खूप वेळपर्यंत आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी। इथे मी फणस चिरून ठेवलेला आहे आणि इथे फणसाच्या भाजीसाठी लागणार आहे मिरच्या घेतल्या, मी काही कांदे चिरून घेतले आहे, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट। हे आपलं अद्रक लसूण या पातेल्यामध्ये आता आपण तेल टाकत आहे। याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी नंतर आता याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। मोहरी जिरं आपली छान तडतडलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। आता याला छान ब्राऊन होऊ द्यायची आहे। आपलं अद्रक लसूण छान हे झालेलं आहे ब्राऊन। आता याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। मिरची झालं, कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे मिरची आणि कांदा हे थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे छान। याच्यामध्ये आता आपण छान सुके मसाले टाकायचे आहे। हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि चवीकरता तुम्ही याच्यात तिखट टाका, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं। आपल्या इथे मिरची आणि कांदा छान झालेला आहे ब्राऊन। आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो, माझ्याकडे हा गोडा मसाला होता तो टाकला आहे। तुमच्याकडे गरम मसाला किंवा कोणताही मसाला असेल, कांदा लसूण मसाला, तो टाकू शकता तुम्ही। आता याला छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। आपण असं 2 मिनिटं परतल्याने याच्यातला सगळा स्वाद इन्हॅन्स होते। आता याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घ्यायचे आहे। टमाटर मी भरपूर टाकलेले आहे, त्याने आपल्या भाजीला छान चव येते छान। आणि याला परतून घ्यायचं आहे छान आणि हे छान शिजेस तोपर्यंत याला होऊ द्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपण चवीकरता मीठ टाकत आहे। आता मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला परत। असं मीठ टाकल्याने आपले टमाटर छान लवकर शिजून जातात, म्हणून आपण पहिले मीठ टाकून घ्यायचं आहे, नंतरच परतून घ्यायचं आहे। आपले छान टमाटर झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण फणस टाकून घेऊया। आपण फणस छान 2-3 पाण्याने धुतले होते आणि चिरल्याबरोबर लगेच पाण्यात टाकायचे, कारण की फणस लालसर पडतो, लालसर काळा पडतो, म्हणून पाण्यात टाकून ठेवायचं आहे। आता आपण हे पूर्ण फणस टाकून घ्यायचं आहे याच्यात। आता आपण हे फणस छान परतून घ्यायचं आहे। छान आतापासून टेम्पटिंग दिसत आहे ना। वाव, याला छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्त। सगळे आपण टाकलेले मसाले एकत्र झाले पाहिजे। आता आपण छान भाजी परतून घेतली आहे। याच्यावर आता आपण झाकण ठेवून द्यायची आहे। झाकण ठेवून दिलेलं आहे। आता याला छान मुरू द्यायचं। भाजी पाहून घेऊया आपली झाली की नाही म्हणून। आपली भाजी शिजली आहे अर्धवट।
याला छान परतून घ्यायचं एकदा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपली भाजी जळून राहिली आहे तर तुम्ही प्लेटच्या वरती पाणी टाकून शिजवू शकता भाजीला. मी आता छान परतून घेत आहे भाजी. म्हणजे खाली खाली जे शिजले असते ते वरती खालती झाल्यामुळे एकत्र छान शिजते भाजी, म्हणून छान परतून घ्यायची आहे. परत एकदा प्लेट ठेवून आपण भाजी होऊ देऊया. आता तुम्हाला जर या भाजीला रस्सा पाहिजे असेल तर या प्लेटच्या वरती पाणी टाकून द्यायचं आहे. म्हणजे हे पाणी गरम होत राहील आणि नंतर आपण या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता इथे आपण बघणार आहे वरती पाणी गरम झालेलं आहे. आता हे गरम पाणी आपण या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसा मिळून जाईल. मी थोडासाच भाजीपुरतीच टाकलेला आहे, पण तुम्हाला अजून रस्सा पाहिजे असेल तर पातळ पाहिजे असेल तर अजून तुम्ही पाणी अशाच प्रकारे ठेवून करू शकता. पाणी टाकून आपण हे भाजी परतून घेऊया एकदा. आपली भाजी तयार झालेली आहे. इथे आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता ही भाजीमध्ये टाकायची आहे. आता आपण हे भाजीमध्ये टाकून द्यायची आहे आणि एकदा परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकल्याने आपल्या भाजीला खूप सुंदर सुवास येतो आणि चवदार होते भाजी आपली. तर मी इथे परतून घेतली आहे भाजी. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता सर्व करायला त्या तऱ्हेने तयार झालेली आहे आपली फणसाची छान चमचमीत भाजी. किती सुंदर दिसते आहे आणि चवीलाही खूप छान झालेली आहे. मी ही सर्व केलेली आहे. पोळी, टोमॅटो, कांदा, काकडीची चटणी दहीसोबत. तर अशा तऱ्हेने आपली छान तयार झालेली आहे भाजी. तुम्हाला जर माझ्या ह्या फणसाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.